नमस्कार. मी प्रत्येक दिवशी ह्या वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्राच्या समस्या माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवतो, कारण त्या समस्याचं निवारण व्हावं म्हणून. पण त्याच्याकडे कोण निवारण करत नाही किंवा त्याच्या समस्याकडे कोणी पाहत नाही. आता मी उभा आहे भिवंडी तालुका आणि वाडा तालुका ह्याच्या ब्रिजवरती. माझ्या मागे दिसते ती तानसा नदी. ह्या नदीवरती मागे जे मुंबईला पाणी पुरवठा भरपूर मोठ्या प्रमाणात होतो, ह्याच नदीच्यावरून धरणं बांधलेले, त्या धरणाचा पाणी पुरवठा मुंबईला होतो आणि तीच नदी इकडनं समुद्राला मिळते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ती झोपडी दिसतात. ती झोपडी म्हणजे सूर्यकुंड, 7 कुंड जिथं आहेत तिथे. त्या 7 कुंडातून आता इथे एवढं पाणी दिसतंय, त्याच्या पण आपण मागे गेलो की ह्या 3 गावांना पाणी पुरवठा करणारा वॉटर सप्लायचं केंद्र आहे. आजपासून 3 दिवस पाणी येणार नाही. नदीची पाणी पातळी खाली गेली. म्हणजे विचार करा, 3 दिवस पाणी न येणं, तो फेरवेळ बदलणं, पाण्याच्या पातळीपर्यंत नेणं आणि नंतर ते पाणी येईल ते पण दूषित पाणी येईल. म्हणजे एवढे वर्ष आपण जे करतो वॉटर सप्लायवाले, ते ठेकेदार आहेत, ते दूषित पाणी आपल्याला पाजलं जातं, ते पण नीट पाजलं जात नाही. मी तुम्हाला कालच बोलल्याप्रमाणे सांगितलं की 50 वर्षापूर्वीची लाईन आहे, 50 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या किती जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या मागे बघता तुम्ही नदीमध्ये सगळी अतिक्रमण झालं आहे. लॉजवाल्यांनी नदीमध्ये अतिक्रमण केलं आहे. प्रत्येकाने आपापली मोटर नदीमध्ये काढले आणि डायरेक्ट पाणी लॉजला वापरले. प्रत्येकाच्या ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट नदीत सोडले. प्रत्येकाच्या वॉश बेसिनचं पाणी डायरेक्ट नदीत सोडले. म्हणजे एकदम अस्वच्छ हे तानसा नदीचं दूषित पाणी करून टाकलं. आपण ज्याला पवित्र असं समजतो, पवित्र नदी, पवित्र कुंड, त्याला संपूर्ण दूषित करून टाकलं आहे. अकलोली कुंडाची अजून एक समस्या अशी आहे, गावात अजूनपर्यंत स्मशानभूमी नाही. मी आता त्या सरपंचांना फोन केला होता, स्मशानभूमी का नाही गावामध्ये. तर त्यांचं म्हणणं असं होतं, आम्ही अकलोली कुंडावरती स्मशानभूमी बांधायला गेलो, पण त्या लोकांनी आमच्याशी वाद घेतला आणि हाकलून दिला आम्हाला. बरं, ज्या ग्रामपंचायतमध्ये एवढं वर्ष कुठले सरपंच बसले, कोण उपसरपंच बसले, सदस्य बसले, त्यांनी पण लक्ष दिलं ना स्मशानभूमी. किती दुर्दैवी गोष्ट आहे. 2026 चालू आहे. एका गावात मुंबईपासून 50-60, ठाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, तीर्थक्षेत्र, भारतातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेलं, तिथे स्मशानभूमी गावात नसावी किंवा पिण्याचं दूषित पाणी असावं आणि या तानसा नदीचं पाणी दूषित केलेलं असावं. सुलभ शौचालय इथे नाही. ग्रामपंचायतने नदीमध्येच शौचालय बांधलेत. तिथून पाणी उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती. म्हणजे पाईपलाईन टाकून त्या शौचालयापर्यंत देखील पाणी नेलेलं नाही. अगोदर बांधलेली नदी आहे त्या बाजूला शौचालय, ती तशीच बोंबलत पडली. त्यांनी काम केलं, त्यांनी पैसे खाऊन ठेकेदार मोकळा आला. हे पण शौचालय अशीच आहेत. म्हणजे तुम्हाला निसर्गाचा नियम सांगतो, आपण जर थंड किंवा गरम पाणी अंगावर घेतलं किंवा त्या कुंडात बसलो तर लघुशंकेलाच असते. प्रत्येक माणसाला हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही पाण्यात उडी मारली किंवा पाण्यात बसले, लगेच तात्पुरती तुम्हाला लघुशंकेलाच असते. तर इथे अकलोली पवित्र कुंडामध्ये अकलोलीच्या आंघोळ करताना लघुशंकेला त्यातच लघुशंका करतो. हे सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकजण तेच करतो आणि आपणच त्याला पवित्र म्हणतो. कारण त्याचा प्रश्न असा, मी उठून तर जाणार कुठे लघुशंकेला? तिथून जाणार त्या कोपऱ्यात झाडू झुडपत जाणार. तिथे जवळ शौचालय पाहिजे. महिला बऱ्याचशा येतात इथे, बाहेर गावून रात्रीचे पर्यटक येतात, कर्नाटकहून बरेचसे लोक येतात. रात्री आलेला पर्यटक त्याला सकाळी आंघोळ धुवून मंदिरात त्याच्या पुढे जात असते, तो तसाच नदीकाठी किंवा शौचालय बसतो आणि सगळं घाण करून टाकतो. आता माझ्या मागे जर बघा, की ह्या गाड्या थांबल्या आहेत, हे बसलेत पोरं. शनिवार रविवार इकडं सगळी दारुड्यांची गॅंग बसली असते, दारू पितात, त्याच पाण्यात दारूच्या बाटल्या फोडतात. काही लोक आमच्या महिला मंडळी इथं कपडे धुवायला येतात, त्यांच्या पायाला काचा लागतात. काही मच्छीमार लोक आमचे आहेत, मच्छीमारी करत असतात, त्यांना काचा लागतात. म्हणजे इथे कोणाला कसलाही तालतंत्र नाही. कचऱ्याचं कुठलाही व्यवस्थापन, काल म्हटल्याप्रमाणे
म्हणजे हे नेमके करतात काय, इथले आमदार करतात काय, इथला पर्यटन क्षेत्र विकास आराखड्याचा पैसा गेला कुठे? सर्व टॅक्स लोक शासन आपल्याकडून घेतो आणि ही आपली परिस्थिती. पण याच्यावर कोणच बोलायला तयार नाही. इथला तरुण फक्त इंस्टाग्राम, फेसबुक त्याच्यावर बडबड करतो, कमेंटवर बडबड करतो. स्वतः रस्त्यावर उतरून स्वतः मी एकटाच बोलत असतो आणि तो बोलत राहणार आहे. कोणाला फरक पडो किंवा नाही पडो. धन्यवाद.